पुढच्या आपल्या मेंबर आहेत त्या आहेत कविता. कविता आहेत का? कविता नसतील तर आवाज येत नाही. हो आहेत. हां ओके. स्मिता आवाज येत नाही. कविता आवाज येतोय तुमचा. आवाज येतो का? हो येतोय. कॅमेरा ऑन करा आणि कविता सादर करा. ओके. कविता कॅमेरा ऑन करा. हो होतंय. रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हणतं, काय आवाज येत नाही. कविता ताई तुमचा आवाज येतो आहे, तुम्ही कॅमेरा सुरू करा. ओके सादर करा कविता. हॅलो हॅलो, मी कविता परतकर. खरं तरी माझी पहिलीच वेळ आहे. मी कधीच आजपर्यंत कविता सादर नाही केली. तर मी कॅमेरा ऑफ करून बोलू शकते का? उलट कॅमेरा सुरू ठेवला तर तुम्हाला चांगलं व्यक्त होता येईल, चांगलं बोलता येईल. सगळ्या आपल्याच मैत्रिणी आहेत. तरी मला जरा अनकम्फर्टेबल वाटते. मी पहिल्यांदाच करते ना, त्यामुळे थोडं भीती वाटत आहे. त्यामुळं ठीक आहे चालेल का? पण कसं कॅमेरा चालू असेल तर तुमचे मार्क्स पण गृहीत धरले जातात. तुमचं सादरीकरण आम्हाला पाहायचं असतं. त्याच्यामुळे कॅमेरा बंद ठेवून काय उपयोग नाही आहे त्याचा. सादरीकरण आम्हाला पाहता नाही येणार. तुमची इच्छा. ओके. कविता तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. तुझंही साथ देत नाही, काय वेगळं नाही. कविता ठीक आहे, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. नसेल कॅमेरा ऑन करायचा तर तुम्ही डायरेक्ट वाचा. बरं चालू करू का मी माझी कविता? हो 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 करा करा. बरं, माझी ही कविता माझ्या अशा मित्रांकडे ज्यांना अपयश आलेलं आहे. माझ्या कवितेचं नाव आहे तुझं माझं सेमच आहे. मी चालू करू का? हो हो तुम्ही बोला पुढे कविता. तुझं माझं सेमच आहे रे. काय नशीब ना, तुझंही साथ देत नाही, माझंही काही वेगळं नाही रे. माझं तरी कुठे देत? काय रात्रीचा दिवस करतोस तरी अपयश येतच. वाटतं ना काहीच नको, सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं कायमचं. माझं पण काही वेगळं नाही रे. काय बघतोस, 24 तास कष्ट करतोस. मीही दिवसाची रात्र करतोयच की, तरीही अपयश येतच की. माझं आणि तुझं सेमच आहे रे. म्हणून काय झालं, जगणं सोडून देत नाही मी. पुन्हा जोमाने कष्ट करतो. किती दिवस येते बघतोच अपयश. एकदा, दोनदा, तीनदा, नाहीतर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करायचाच. मी घाबरतो कधी कधी, पण माझ्या आई वडिलांच्याकडे पाहून पुन्हा जोमाने आणि प्रयत्न सुरू करतो. मीच माझ्या मनाला समजावतो. निराश न होता पुन्हा कष्ट करतो. नशीब आपण आपलंच बदलायचं असतं. शेवटी नशिबात नाही ते मिळवायचंच रे. स्वतःसाठी नाही, पण ते आपल्या आई वडिलांसाठी. त्यांच्या डोळ्यात आपल्याला यश मिळाल्यावर ज्या आनंदाश्रू येणार आहेत ना, ते कुठ. चल तूही जोमाने प्रयत्न कर. उद्याचा दिवस आपलाच असणार आहे. ज्यांनी तुझं मन दुखावलं आहे ते स्वतः येतील तुझ्याकडे आणि तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. फक्त हार नको रे मानू. स्वीकार संकटांचा, लढून त्यांच्यावर मात कर. माझं
तुझं सेमच आहे. फक्त हिंमत नाही सोडायची. सोड तू आता अपयशाची चिंता. फक्त लढ आणि जिंकण्याची आशा धर. अगदी माझ्यासारखं. थँक्यू. मॅडम छान. तुम्ही नाटकातले संवाद चांगले लिहिणार बर का. नाटकाचे संवाद तुम्हाला चांगलं जमतील लिहायला. हां, कविता तर हे झालं, त्याच्याजवळ नाटक होऊ शकतं छान. अश्विनी जॉईन झालेले आहेत. अश्विनी इंदुरकर घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण स्मिता देशमुख. अश्विनी इंदुरकर घ्या. हा चालेल करा. मी शाळेत थँक्यू. सुरू कर. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण सरी. सरीवर येतोय आवाज? कमी येतोय, जरा मोठ्याने बोला. येतोय? मोठ्याने बोला. आता येतोय? हं. आवाज खूप कमी येतोय. अश्विनी ताई, आवाज कमी येतोय खूप. अश्विनी ताई, आवाज खूप कमी येतोय, नीट ऐकू येत नाहीये. मेहता मॅडम, तुम्हाला आवाज ऐकू येतोय स्पष्ट? हो मला ऐकू येतंय. मला येतंय. ठीक आहे. नाहीये, आवाज येत नाहीये. नाही, आता आवाज गेला. हा ना, त्यांच्याकडे बहुतेक नेटचा प्रॉब्लेम, इंटरनेट रेंज नाही. अश्विनी ताई, आवाज काहीच आला ऐकू आला नाही आम्हाला. हॅलो. हॅलो. आवाज आला का? नाही आला तुमचा आवाज, बिलकुल आवाज आला का? नाही आला ऐकू. मग एक मिनिट बंद करते. मॅडम असू दे, तुम्ही टेक्स्ट टाका ग्रुपवर. जाऊ द्या, हो. पुढच्या स्पर्धेत घेऊया. आता मात्र तुम्ही मॅटर ग्रुपवर टाकून द्या. मला त्यातला बऱ्यापैकी ऐकवलं, मला 7 ओळी कळल्या नाही फक्त. तर त्या 6 ओळी फक्त मला कळल्या नाहीत. तुम्ही ग्रुपवर टाकून द्या मॅटर लेखी स्वरूपात. पुढच्या स्पर्धक आहेत स्मिता देशमुख. आता स्मिता देशमुख. हा, स्मिता देशमुख. स्मिता ताई, आहात का ऑनलाईन? स्मिता ताई नसतील तर वैशाली कुलकर्णी. प्राची कुलकर्णी. माधवी खळदकर नवीन जॉईन झाल्यात वाटतं. माधवी आणि आसावरी ताई आहेत, दोघींना घ्यायचंय. प्राची कुलकर्णी आहेत का? ठीक आहे. कल्पना मोडक. कल्पना देवकर नाही आल्या ना? माधवी ताई, तुम्ही घ्या. नाही, ते उशिरा येणार. माधवी ताई, माधवी खडक्कर. नमस्कार. सुरू आहे ते कविता लिहितच असतो आपण. मोठ्याने बोला. श्रावण महिना सुरू झाला. मोठ्याने बोला थोडंसं.
श्रावण महिना सुरू येतोय आवाज? हा. श्रावण महिना सुरू होणार होता तर मी म्हंटल थोडीशी घरची साफसफाई करू आणि मी माझं कपाट आवरायला घेतलं आणि ते कपाटावरनं बाजूलाच राहिलं आणि मला कवितेच्या ओळी सुचल्या. तर ती कविता मी आपणासमोर सादर करतेय. कविता मुक्त छंदातली आहे आणि शीर्षक आहे अलमारी. रोजची कामे आवरली होती सारी, रोजची कामे आवरली होती सारी, म्हंटल चला आवरू ड्रेसची अलमारी, म्हंटल चला आवरू ड्रेसची अलमारी. कमी करून टाकू जुने काही ड्रेस, कमी करून टाकू जुने काही ड्रेस, नव्या ड्रेसला होईल थोडी स्पेस, नव्या ड्रेसला होईल थोडी स्पेस. निळा होता एक जुना चुडीदार, निळा होता एक जुना चुडीदार, राहू दिला मी अजूनही आवडतो फार, राहू दिला मी अजून आवडतो फार. जांभळ्या रंगाचा छान पटियाला, जांभळ्या रंगाचा छान पटियाला, अरे हा तर भावाने राखीला दिला, अरे हा तर भावाने राखीला दिला. काळा पायजमा जुना जरी झाला, काळा पायजमा जुना जरी झाला, घाईत कधीही येईल कामाला, घाईत कधीही येईल कामाला. पिवळ्या फुलांचा कुर्ता आहे ए लाईन, पिवळ्या फुलांचा कुर्ता आहे ए लाईन, चेंज म्हणून कधी घरात घालत जाईल, चेंज म्हणून कधी घरात घालत जाईल. फिकट गुलाबी टॉप होतोय थोडा फिट, फिकट गुलाबी टॉप होतोय थोडा फिट, व्यायाम करते आहे येईल तो नीट, व्यायाम करते आहे येईल तो नीट. नवीन ड्रेसला मिळाली नाही जागा, नवीन ड्रेसला मिळाली नाही जागा, पण केला नाही मी जीवाचा त्रागा, पण केला नाही मी जीवाचा त्रागा. मसलतनी गुप्तगू नवऱ्याशी झाले, मसलतनी गुप्तगू नवऱ्याशी झाले आणि नवीन एक कपाट ऑर्डरच केले, आणि नवीन एक कपाट ऑर्डरच केले. अशा पद्धतीने श्रावणात नवीन ड्रेस साठी नवीन कपाट मी ऑर्डर केलं. धन्यवाद. छान छान. खरंच आपला जसं भांड्यांमध्ये अगदी जीव वाढतो. माझं मनोगत सांगितल्यासारखं वाटत होतं माझी आत्मकथा. हो हो, जसं प्रत्येक गृहिणींचं असतं हॅलो, आता राधिका पट्टे आहोत. पट्टे मॅडम. भांड्यांमध्ये आपला जीव गुंततो तसा हॅलो. कपड्यांमध्ये, जुन्या कपड्यांमध्ये पण आपला जीव अडकून राहतो. असंच काहीच आहे. असावरी ताई. राधिका पटणे राहिल्यात. राधिका पटणे ऐकणार आहेत फक्त, कविता सादर नाही करणार त्या. नाही, त्या बोलणार आहेत ना. नाही म्हणल्या ना ग्रुपवर. नाही, करणार आहे म्हणाल्या. ठीक आहे, आता आसावरी ताईंचं घेऊया. नाही, आता मला फोन आला होता करणार. ठीक आहे, आसावरी ताईंचं घेऊया. हो. त्यानंतर आसावरी ताई आहात का? आवाज येतोय? हो येतोय. आहे आवाज येतोय का पण? हो हो येतोय. हॅलो, येतो आहे. मी आसावरी प्रदीप बहिरट. माझ्या क्लिमिंगमुळे फार लिहायला लागले मी आजकाल, जरा सगळे म्हणायला लागले. संगीता धन्यवाद तुला. म्हणजे लोक म्हणायला लागले फारच लिहायला लागलीस आजकाल. अरे वा. तर ही ताजी कविता तुझ्यासाठी, एकदम ताजी बर का. कवितेचं नाव आहे अशीच ती किंवा ती अशीच. पापणी आड तिच्या दुःख किती दडलेले, पापणी आड तिच्या दुःख किती दडलेले, कथा कहाण्या दुःख व्यथा कधीही न बोललेले, कथा
कहाण्या दुःख व्यथा कधीही न बोललेले, कधी अभिमानी, कधी अभिमानी, कधी हताश आगतिक, कधी अभिमानी, कधी हताश आगतिक, शब्द मुके, शब्द मुके, परी डोळे जणू बोलते पुस्तक. सरती दिवस वर्ष, आता लक्षात येईल ती कोण. सरती दिवस वर्ष, उभ्या उभ्या घाई घाई, सरती दिवस वर्ष, उभ्या उभ्या घाई घाई, दोन्ही हातांचा पाळणा, दोन्ही हातांचा पाळणा आणि गळा अंगाई. फक्त दुःख नाहीये या प्रवासामध्ये. तिच्या मनी अभिमान, तिच्या मनी अभिमान, कौतुकही दाटे डोळा, तिच्या मनी अभिमान, कौतुकही दाटे डोळा. लेकरांच्या यशासाठी, लेकरांच्या यशासाठी तिच्या कष्टांचा सोहळा. पाणी डोळ्यात आले तिने, पाणी डोळ्यात आले तिने, दुःखामध्ये अडवायचे, पाणी डोळ्यात आले तिने, दुःखामध्ये अडवायचे. आनंदाचे आशेचे, आनंदाचे आशेचे, अश्रू गाली ओघळू द्यायचे. आई अशीच असते, आई अशीच असते, गुंता तरल भावनांचा, आई अशीच असते, गुंता तरल भावनांचा. ऊन पावसाचा जणू, ऊन पावसाचा जणू खेळ श्रावण सरींचा. धन्यवाद. वा. हॅलो मॅडम, मी सादर करू का कविता? हां, आसारीताई खूपच छान. खरंच आई अशीच असते. मॅडम मी आपण सगळ्याच ग, सगळ्याच आईच आहोत आपण, आयाच आहोत सगळ्याजणी. आपण सगळ्याच तशा आहोत. तशा आहोत. आई आईच आहे, असते. आपली आपण पाठ ठोकून घ्यायची मधून मधून. सुंदर सुंदर. आसावरी मॅडमचा आवाज आवाज ऐकत राहावं वाटतं. हो. शब्द, आवाज सगळं. थँक्यू मी त्यांच्या आवाजाचीच फॅन आहे. थँक्यू थँक्यू. आणि आसावरीताईंनी अगदी छोट्याशा Thank you. कालावधीत कविता तयार केली आणि सादर पण केली. म्हणजे मला दुपारी मेसेज आला, मी हो, मला स्पर्धेत भाग खरंच घेणार संगीताने आहे, काहीतरी ओळी दिल्या. त्याच्यावरून सुचलं का? छान. संगीताने दिल्या आणि मग बराबर लिहिलं मी पुढे. असं झालं, एकदम शीघ्र कविता झाली आज आसावरीची. छान छान. चालेल, थँक्यू. संगीता मेहता, तुम्हाला पण थँक्यू. हा, पण खूपदा काहीतरी छान छान कॉमेंट करता मला नेहमी. तुमचं व्यक्तिमत्व आणि सगळंच भारी आहे बाबा. थँक्यू. नाही, आसावरी त्यांचा आवाज पण छान आहे आणि त्या कविता सादर व्हिडिओ पण छान करतात. मस्तच. पुढच्या आपले मेंबर आहेत प्राची घ्या तुम्ही. प्राची राहिले होत्या, प्राची कुलकर्णी. हो हो, थँक्यू मॅडम. माझ्यातली मी मध्ये संगीता मॅडमने मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. हॅलो. बोला, येतोय आवाज. तर आज हो, श्रावण सरी या निमित्ताने मी निसर्ग कविता, सौंदर्य दृष्टीने निसर्गावर लिखाण करणारी कविता मी सादर करते. श्रावण सरी निसर्ग काव्य. राना वनात नाचती सरी, राना वनात नाचती सरी, झाडावरती दाटती दरी, झाडांवरती दाटती दरी, गंध पसरतो मातीतुनी, मृदुगंधाची झुळूक खरी, गंध पसरतो मातीतुनी, मृदुगंधाची झुळूक खरी. सळसळती पाने हिरवी, सळसळती पाने हिरवी, कळ्यातुनी उमलती मनी, सळसळती पाने हिरवी, कळ्यातुनी उमलती मनी. पक्षी बोलती आनंद गाणी, पाऊस झुलवतो झाडाची पिंगी, पक्षी बोलती आनंद गाणी, पाऊस झुलवतो झाडांची पिंगी. निळसर आभाळ पांघरती ढग, निळसर आभाळ पांघरती ढग, कधी वीज चमके कधी गडगडाट, कधी वीज चमके कधी गडगडाट. धरणीच्या कुशीत पाणी खेळे, धरणीच्या कुशीत पाणी खेळे, सृष्टी रंगते साज शृंगारात, सृष्टी रंगते साज शृंगारात. माहेर वाशीन सरसरणाऱ्या श्रावणसरी, बरसतात धरतीच्या कुशीत, माहेर वाशीन सरसरणाऱ्या श्रावणसरी, बरसतात धरतीच्या कुशीत. हिरव्या शालूचा आहेर देऊन, हिरव्या शालूचा आहेर देऊन, सौंदर्य फुलवतात वसुंधरेचे, सौंदर्य फुलवतात वसुंधरेचे. नद्या झुळझुळ वाहत जाती, नद्या झुळझुळ वाहत जाती, शब्दशः ओघळते कविता,
नद्या झुळझुळ वाहत जाती, शब्दशा ओघळते कविता. श्रावण सरींच्या संगती निसर्ग लिहितो आपली गाथा. श्रावण सरींच्या संगती निसर्ग लिहितो आपली गाथा. धन्यवाद. छान. वा वा, खूपच निरागस आवाज आहे हो तुमचा. अगदीच निरागस. कविता छान सादर केली. ओके. आपल्या मेंबर एक राहिल्या होत्या स्मिता देशमुख. थँक्यू. मला मॅडम संधी झाली. हां बोला प्राची. स्मिता देशमुख. हॅलो. हां स्मिता ताई घ्या तुमची कविता. हो आले. हो हो ऐकू येत आहे का? हो हो हो, एक मिनिट ना, मी थोडं चेंज केलं. माझ्या त्या टॅब वरनं तुम्हाला ऐकू येत नव्हतं, तर मी जरा चेंज करते आता. त्यामध्ये जर कोणाला घ्यायचं असेल तर घ्या. माझं हे ऍडजस्ट झालं की मी करते. आता आवाज येतोय ना, नीट येतोय. नाही, राधिका पटलेंना घेऊन टाकत. ठीक आहे. हां राधिका ताई सुरू करा तुम्ही. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय? हो येतोय. आवाज ऐकू येतोय? नमस्कार सगळ्यांना. माझ्या ना फोनची बॅटरी संपत होती, म्हणून मी तिला सांगितलं, म्हटलं संगीताला जरा लवकर माझं नाव म्हण. चालेल चालेल. माझ्या मी राधिका पागसे, बोरिवली मुंबईहून बोलते. माझ्या कवितेचे शीर्षक आहे गोकुळ. शीर्षक आहे गोकुळ. कसे अंधारून आले आभाळ, कसे अंधारून आले आभाळ, मनातली जाई नाही मरगळ, मनातली जाई नाही मरगळ. होते मोठे भरलेले गोकुळ, होते मोठे भरलेले गोकुळ, आज रिकामी अशी ओंजळ, जळ रिकामी अशी ओंजळ. मुला बाळांनी कसे भरलेले घर, मुला बाळांनी असे भरलेले घर. कसा दोघांनीच सांगा आता करावा संसार, कसा दोघांनीच सांगा आता करावा संसार. काही केल्या मन ना संसारी रमत, काही केल्या मन ना संसारी रमत. ते कुणी सैल यावे कुणी राही प्रतीक्षा उरात, यावे कुणी राही प्रतीक्षा उरात. नाही आजार नाही कशाचीच कमी, नाही आजार नाही कशाचीच कमी. पण उचलेलं कधी यम नाही याची हमी, पण उचलेलं कधी यम नाही याची हमी. नातपंड येता घरी येईल हत्तीचे बळ, पण नातवंड येता घरी येईल हत्तीचे बळ. हरिणी सारखी बघ होईल मी चपळ, हरिणी सारखी बघ मी होईल चपळ. दोघांसाठी मुळी नाही उत्साह कसला, दोघांसाठी मुळी नाही उत्साह कसला. तुम्ही येता सारे उत्साह येईल रांधायला, तुम्ही येता सारे उत्साह येईल रांधायला. मला वाटे असावा संसार, मला वाटे असावा संसार राजा राणीचा, मला वाटे असावा संसार राजा राणीचा. नको नको वाटे आता संसार दोघांचा, नको नको वाटे आता संसार दोघांचा. घेईन जमवून सुन आणि नातीशी, घेईन जमवून सुन आणि नातीशी नक्की. एकटे राहणे कठीण बांधली कोण गाठप, एकटे राहणे कठीण बांधली कोण गाठप. आजकाल सगळीकडे मुलं काही कारणाने वेगळं घर करतायत आणि त्यांचे आई वडीलच फक्त दोघे राहतात. त्यांना त्यांच्या मनात ज्या भावना दाटून आलेल्या असतात त्या मी मांडण्याचा प्रयत्न. हो खरं, घरच्यांना सुना वाटायला लागतं. ते एवढं मानवी बुद्धी प्रगत आहे, पण त्याचं उलट भांगणचं उलट म्हणजे तडजोड करावी लागते. पक्ष्यांना कसं बुद्धी नाही म्हणून ते ऍडजस्ट करतात, पिल्लांना सोडून देतात, कळायला लागतात. पण आपल्याला इच्छा नसूनही सोडून द्यावं लागतं. सगळं सुन कोकणी निर्माण होतं. खरं बरोबर. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. आणि आज आपण समाजात तेच पाहत आहोत की राजा राणीचा संसार, त्यामुळं मग विभक्त कुटुंब पद्धती. आणि मग एका टप्प्यावर असं होतं की दोघंच राहिले होते एकमेकांसाठी, किंवा मग त्यामध्ये येणार की उदासीनता, की बाबा भरलेलं गरजेत जितकं आनंदी असतं तितकं ते एक विभक्त कुटुंबामध्ये तो आनंद मिळत नाही.
छान शब्दरचना होती राधिका ताई, सुंदर कविता होती. स्मिता ताई तुम्ही येतो घ्या तुमची कविता. हो हो मगाशी ना माझ्या थोड्या टॅबचा प्रॉब्लेम झाला, आता नाही, मोबाईलवरच नो प्रॉब्लेम. सुरू केलाय. हो हो. मी स्मिता देशमुख दिल्लीहून, आणि आज सगळ्यांनी खूप सुंदर कविता सादर केल्या. तर सहज मनात आलं की कविता कशी घडते त्याबद्दलच आपण जरा सांगावं. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे घडणे कवितेचे. कसे स्फुरते काव्य, कसे स्फुरते काव्य, न गिरविताच धडे, ते हिंदकळणे मनाचे जे लेखणीतून उलगडे. हिंदकळलेल्या काळजात अनंत भावनांचे तरंग, हिंदकळलेल्या काळजात अनंत भावनांचे तरंग, तरंगातून उकलत जाते तरल हळुवार अंतरंग. उकललेल्या अंतरंगातील स्पंदनांची लयबद्धता, उकललेल्या अंतरंगातील स्पंदनांची लयबद्धता, सामावलेली त्या लयीत काव्यातील संवेदनशीलता. संवेदनांच्या असंख्य लहरी, संवेदनांच्या असंख्य लहरी, मनात शब्दांची आवर्तने, आवर्तनातून अलगद फुलती काव्यरूपी शब्दसुमने. शब्दसुमनांचा वर्षाव, शब्दसुमनांचा वर्षाव, येतो प्रतिभेस बहर, भावविश्वातून साकारते काव्य रसाळ सुंदर. उमलते हृदयीची चेतना, उमलते हृदयीची चेतना, आकारते सहज शब्दरूप, तेव्हाच घडते कविता सरस्वतीचा आशीर्वाद स्वरूप, सरस्वतीचा आशीर्वाद स्वरूप. धन्यवाद. छान. छान. कवितेचं निर्मितीचं चांगलं प्रक्रिया सांगितली. खूपच छान. सुंदर कविता. एक मिनिट, सीमा त्यांना काय बोलायचं होतं? सीमा, सीमा कुलकर्णी. हा बोला. हा हॅलो. हा बोला. नाही मी म्यूट करून ठेवलेला, फक्त ऐकतेय. नाही तुम्ही हँड छान रेज केला ना चाललाय म्हणून. सगळा कार्यक्रम. हो. सुंदर. कविता तुम्हाला काय नाही राहिलाय का तो? नाही नाही, सगळे मेंबर झालेले आहेत, कोणी राहिलेलं नाहीये ना? नाही आहे हे कोण बाकी आहे? मी हाय केलंय, मी पूर्ण कार्यक्रम कोण बाकी आहे कविता सादर करण्याचं? देवकर मॅडम तुम्ही करणार आहात का काही सादर? मी कविता लिहिलेली नाहीये. हॅलो. नवीन कविता नाही लिहिलेली. बरं मी करू का काही थोडंफार? हो हो. हा. स्पीकर ना अंजली मॅडमचं वगैरे, त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं. जर बंद ठेवलं स्पीकर तर बंद. अंजली मॅडम, आवाज कमी होतो खूप. अंजली मॅडम राणी, तुमचं पण स्पीकर ऑन आहे. सगळ्यांची माईक बंद करा थोडंसं. अंजली मॅडम स्पीकर ऑन. हॅलो. हां हां तुम्ही सुरू करा. हॅलो. हां बोला. श्रावण महिन्यामध्ये श्रावणात ऊन पावसाचा खेळ असतो, तसंच आयुष्यभर श्रावण हा वर्षच राहतो अशा निराशेचा खेळ. मॅडम दिसत नाही, तुम्ही संगीता मॅडम दिसत नाहीये. हो ते जरा मी खिडकीच्या बाहेर थांबलीये. हॅलो. जरा दाखवा ना आम्हाला. हॅलो. तर आपल्या आयुष्यामध्ये श्रावण हा असं चालूच राहतो, आपला निराशेचा खेळ दाखवत. तर त्याच्यावर एक थोडं लिहिलंय. फुलकवणी धनमालांची, फुलकवणी धनमालांची, आताही आहे, आताही नंतर, आताही नंतर.
उगाचच पावलो पावली पडतो तो किती दुबळ माझं काळीच कच्च मातीच्या घरासारखं आणि आता कुणी नाहू घालावं डोळ्यांनाही पुसावं असावा आविष्कार कधीला तीव्र अभिलाषा एकाकीपणाची. श्रावण थोडंच आणि वर्षभर हुलका असा खेळ एक एक श्वासात हरेक क्षणात जागतो आस मेहरबान खट्याळ जलद सरकतो न बरसता उडून जातो. नशिबात श्रावण नसतो नशिबात श्रावण नसतो. कोवळं ऊनही झेपत नाही कोवळं ऊनही झेपत नाही म्हणताना श्रावण सरतो. ऋतू बदलला तरी आठवणच्या सरी चालूच ठेवतो. चंद्र एकमार हातात असतात श्रावणातल्या खोडकर आभ्रांमध्ये. वाळवंटाची तरी तहान कुठे भागते इंद्रधनुच्या छाया. भरल्या ढगाची खोल सावली वृत्ती व्यर्थच काळजात. आता भागवा पाहना डोळ्यांमधला राहील कोसळ. अस्वस्थ या मेघसरीपेक्षा थोडं तरी मिळे जखमा धुताना. कधी चंद्र भिजताना मापला वृक्ष एकला ठिकाणा जळताना. हसरे ओठही वेदना भरी कहाणी ऐकवत राहती. श्रावणात रडवून राहते कधी कोरडी नजरती. कधी कहर करतात कधी पसार होतात आभाळातच दडी मारतात. श्रावणाला तहानलेलं ठेवतात. अवखळ वाऱ्यासह सळसळते हिरवाई आळीविळी होत नाही ना तहान भागते श्रावणाची. या पागल दिवाण्या ढगाला कसे शिकवू कोणत्या चुकाला कधी भिजवावं कुठल्या वळणाला किती बरसत राहावं उगा सांगत राही. धरती अब्द भलतीकडेच धार माझं छप्पर असत बेखबर म्हणत राहत पाऊस पिणार अंबर उलट करत पाऊस पिणार. झाली. थँक्यू. सुंदर कविता. मेहता मॅडम तुमचं लिखाण तर काय छानच लाजवाब. कविता पण सुंदर होती मस्तच. नाही पण ह्या कवितेचं श्रेय सर्वस्वी तुम्हाला आहे कारण मी निसर्गावर फारशा कविता करत नाही. श्रावणावर आताही मी श्रावणावर लिहिलंय पण खरं मी आयुष्यावरतीच लिहिलंय. पण ते श्रावण सरी आणि आयुष्यात मेळ घातलात तुम्ही बरोबर. कोणी राहिलेलं आहे अजून? मॅडम मी म्हटलं बोला. श्रावण सोहळा व्रतावर कविता केलेली आहे म्हटलं मी तर त्याच्यावर मी तुम्हाला ऐकवली चालेल का? आता तुम्ही सादर केलीत ना? हो दुसरी चालेल केलेली. नाही आता हे कसं स्पर्धा आहे म्हटल्यानंतर एकच कविता आपण तुम्ही ग्रुपवर टाका. स्पर्धा असल्यामुळे आपण एकच कविता इथं. नाही पण अजून कोणाला काही सादर करायचं नाही पण अजून कोणाला सादर करायचं नसलं काही संपवायचं असेल तर त्यांना वाचू दे. फार तर स्पर्धेत नाही घेता येणार कारण आता वेळ तर संपलेली आपली. ठीक आहे एक कविता घ्या मग आपण हे करू मग. हो ना. श्रावण सोहळा व्रत. धारांनी न्हालेली धरती हिरवी झाली. धारांनी न्हालेली धरती हिरवी झाली. श्रावण आला घेऊन भक्तीची पालखी भारी. श्रावण आला घेऊन भक्तीची पालखी भारी. मंदिराच्या पायऱ्या ओल्या चांदण्यांनी घंटानाद गुंजे सुरेल मंगळध्वनींनी. हातात कमळ मनी शिवनाम व्रताची शपथ पवित्र प्रणाम. उपवासाचा संकल्प अंतकरण शुद्ध करतो. श्रावण सोहळा भक्तीत मन रंगवतो.
श्रावण सोहळा भक्तीत मन रंगवतो. गंध अक्षता बिल्वपत्र अर्पण, गंध अक्षता बिल्वपत्र अर्पण, भावे वाहतो श्रद्धेचा अर्पण, भावे वाहतो श्रद्धेचा अर्पण. ढगांच्या गजरात शंखानाद गुंजतो, ढगांच्या गजरात शंखानाद गुंजतो. हर हर महादेव जिव्हेवर बसतो, हर हर महादेव जिव्हेवर बसतो. अंतरी उमलते शांततेचं फूल, अंतरी उमलते शांततेचं फूल. श्रावण व्रताने आत्मा होतो निर्मळ, श्रावण व्रताने आत्मा होतो निर्मळ. धर्म संयम प्रेम यांचा हा उत्सव, धर्म संयम प्रेम यांचा हा उत्सव. श्रावण सोहळा भक्तीचा अखंड प्रवास नव, श्रावण सोहळा हा भक्तीचा अखंड प्रवास नव. थँक्यू. छान. बरोबर आहे. भक्तीमध्ये लक्ष लागतं ना, कारण चांगल्या बातमीची अपेक्षा असते ना. शेतात आता पिकले मोती वगैरे, त्यामुळे भक्तीत कॉन्सन्ट्रेशन होतं नाही का. हो भक्तीत कॉन्सन्ट्रेट व्हायला सुद्धा खिशात पैसा थोडा तरी असावा लागतो. संगीता मॅडम, माझी एक आत्ताच्या ह्याच्यावरची कविता आहे, ती मी सादर करते. स्मार्टफोनवरती आहे ती कवितेने आपण मग या कार्यक्रमाचा समारोप करूयात. अरे वा वा वा. कवितेचं शीर्षकच आहे स्मार्टफोन. हातात आले स्मार्टफोन, संसारसुद्धा झाले ऑनलाईन. हातात आले स्मार्टफोन, संसारसुद्धा झाले ऑनलाईन. घरात बसून नातेवाईक करतात कमेंट आणि लाईक, घरात बसून नातेवाईक करतात कमेंट आणि लाईक. आई बोलते बाबा हाक मारते, आई बोलते बाबा हाक मारते, पण हातात मोबाईल कानात एअरफोन, पण हातात मोबाईल कानात एअरफोन. मन गुंतले पोस्ट लाईकमध्ये, मन गुंतले पोस्ट लाईकमध्ये. शोधत राहतो जो तो व्हर्च्युअल झोन, शोधत राहतो जो तो व्हर्च्युअल झोन. खऱ्याखुऱ्या आठवणी झाल्या धुसर, खऱ्याखुऱ्या आठवणी झाल्या धुसर. इमोजीच्या जगात हरवून गेलो, इमोजीच्या जगात हरवून गेलो. मी आहे म्हणणारे हजारो मित्र, मी आहे म्हणणारे हजारो मित्र, पण एकटाच घरात बसलो, पण एकटाच घरात बसलो. बंद करा ही आभासी दुनिया, बंद करा ही आभासी दुनिया. आहे एक मायाजाल. खोटी नाती खोटे चेहरे, नकळ त्यात गुंतून जाल. खोटी नाती खोटे चेहरे, नकळ त्यात गुंतून जाल. स्मार्टफोन नव्हते तेव्हाही, स्मार्टफोन नव्हते तेव्हाही होत असायचा संवाद, गप्पा आणि गोष्टी. प्रत्यक्ष भेटून बोलून मिळतो खरा आनंद, प्रत्यक्ष भेटून बोलून मिळतो खरा आनंद. व्हर्च्युअल जगात सारी नाती असतात खोटी, व्हर्च्युअल जगात सारी नाती असतात खोटी. फोटो सुंदर फिल्टर्स छान, फिल्टर्स खास, फोटो सुंदर फिल्टर्स खास. पण मनातल्या वेदना नेहमीच उदास, पण मनातल्या वेदना नेहमीच उदास. लाईक्सच्या संख्येला मोजू लागलो, लाईक्सच्या संख्येला मोजू लागलो. खऱ्या नात्यांचे अर्थ हरवू लागलो, खऱ्या नात्यांचे अर्थ हरवू लागलो. हसरे चेहरे जरी मनात काय दडले, हसरे चेहरे जरी मनात काय दडले. अनोळखी व्यक्तीला तुझे काय पडले, अनोळखी व्यक्तीला तुझे काय पडले. आपल्याच माणसापासून राहू नको अलग, आपल्याच माणसापासून राहू नको अलग. स्मार्टफोनचा हा विळका नात्याला लावेल सुरुंग, नात्याला लावेल सुरुंग. धन्यवाद. मी प्रत्यक्ष बघितलंय. लग्न झाल्यानंतर हनीमून लांबणीवर आणि दोघं 2 विमानांनी आपापल्या नेशनमध्ये निघून गेले, एक जर्मनीला एक ऑस्ट्रेलियाला. आणि अजून एक मी उदाहरण असं पाहिलंय की तो हैदराबादला राहतो आणि ती बॉम्बे, आणि ऑनलाईन संसार आहे, अजून मुलबाळ नाही, 12 वर्ष झाली. तर आजचा काव्य स्पर्धेचा खूप छान असा कार्यक्रम पार पडला. लॉंग डिस्टन्स संसारात. हो हो. तुम्ही सर्व स्पर्धकांनी ऍडजस्ट करायचं, याला सुद्धा लिमिट पाहिजे. खूप छान छान कविता सगळ्यांनी सादर केल्या आणि खूप उत्सुकपणे सर्वांनी भाग घेतला आहे. खूप छान कौतुकाची बाब आहे. खूप सारे सदस्य आज या काव्य स्पर्धेत सहभागी झालेत. खूप छान अशी स्पर्धा झाली. लवकरच या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल आणि तो ग्रुपवरती टाकण्यात येईल. आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो व्यवस्थित एडिट वगैरे करून आपल्या यूट्यूब चॅनलवर पण टाकला जाईल. तिथे तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण
केव्हाही पाहता येईल. आता आपण हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते आणि पुन्हा अशाच एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण ऑनलाईन नक्कीच भेटूया. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ग्रुप आता नाही टाका, निकाल लागल्यानंतर टाका. नको, निकाल लागल्यावर टाकू देत. फेसबुकवर टाका. फेसबुकवर मॅडम निकाल लागल्यावर टाकू देत. निकाल लागल्यावर टाका. आपल्या ग्रुपवर टाकायचं का माझ्या टीव्हीवर? निकाल लागल्यानंतर टाका. या स्पर्धेचा निकाल झाल्यानंतर टाका तुम्ही सर्व. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद.